राम समर्थ भाग क्रमांक 65 श्रीराम. असुरांच्या मुलांनी सांगितलं होतं की बाबा आम्हाला हे सांग की तुला नारद मुनींकडून ज्ञान प्राप्त झालं, हे कसं आहे खरं हे तू आम्हाला सांग. आणि त्याच्यावरती प्रल्हाद काय म्हणाला की ऐका. प्रल्हाद म्हणाला की झालं असं की माझे बाबा जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी गेले मंदराचल पर्वतावर, कारण त्यांना देवांना जिंकून घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी तपश्चर्या करून वर प्राप्ती करायची होती. म्हणून त्याचे वडील जे आहेत ते अर्थात हिरण्यकशिपू हे मंदराचलवर जाऊन त्यांनी घोर तपस्या केली, ह्यात आपल्याला माहीतच आहे. तर हे जेव्हा तपश्चर्यासाठी गेले त्यावेळेस असं घडलं की देवांना हे समजलं की हिरण्यकशिपू आता राज्यात नाही. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आता ही सुवर्ण संधी आहे की आपल्याला या दानवांचा निपात करता येईल. त्यांना आपल्याला आता संधी आहे पराभव करायची. आणि म्हणून त्यांनी युद्धाची तयारी केली. इंद्र तयारीतच होता, वाटत बघत होता कधी संधी मिळते आणि त्याप्रमाणे त्यांनी तयारी केली. अर्थात दैत्यानं समजलं की आता हे असं असं होणार आहे. त्यांचा धीर खचला, कारण राजा जागेवर नाही, युद्ध कसं करणार. आणि अर्थात देवांनी त्यांच्यावर हल्ला केलाच, देव काही थांबले नाहीत. हिरण्यकशिपू नाही म्हणून त्यांनी विचार केला, चला जे राक्षस आहेत त्यांचा निपात करून टाकू. आणि देवाने आक्रमण केलं. देवाने आक्रमण केलं आणि अर्थात दैत्यांचा पराभव झाला. दैत्यांचा पराभव झाला. दैत्य सगळे प्राण वाचवण्यासाठी पळून गेले. तिथे जागा मिळेल जिथे शक्य आहे तिथे ते पळून गेले. आणि मग जसं एखाद्या राज्यावर आक्रमण केल्यावर जर त्या राज्याच्या सैन्याचा पराभव झाला तर जे घडतं तेच इथेही घडलं. की साधारणपणे लुटमार सुरू होते. सैनिक जे असतात ते इतर देशातल्या लोकांची लुटमार करतात. तसंच इथे देवांनी पण केलं. देवांनी त्यांना हरवल्यावरती, दैत्य पळून गेल्यावरती राजमहालामध्ये ते घुसले आणि त्यांनी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तोडमोड करायला आणि लुटालूट करायला सुरुवात केली. संपूर्णपणे जो कोणी मिळेल त्याला मारायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी सुद्धा हे सगळं सुरू केलं. आणि इंद्र तर त्याच्याही पुढे होता. इंद्राने तर सांगितलं सुद्धा की सर्व तिथे राजमहालातल्या सर्व गोष्टी लुटून घ्या, तोडून टाका, मारून टाका, हे सगळं सांगितलं आणि स्वतः पुढे होता. आणि त्यांनी काय केलं असेल तर सगळे दैत्य पळून गेल्यावरती ज्या स्त्रिया शिल्लक होत्या त्यातली जी हिरण्यकशिपूची पत्नी होती कयाधू, त्या कयाधूला त्यांनी कैद केलं आणि बरोबर घेऊन निघाला बंदी करून की चला याच्या स्त्रीलाच घेऊन जाऊ आपण बंदी करून, तो नाही मिळाला तर काय हरकत आहे. आणि तिला बंदी बनवला आणि तो निघाला स्वर्गाकडे. अर्थात त्यांनी ते जबरदस्तीने केलं. ती तर त्याला म्हणत होती, अहो देवराज तुम्ही हे काय करता आहात, मी एक स्त्री आहे, तुमचा वैर जे आहे ते माझ्या पतीशी आहे, दैत्यांशी आहे, माझा काय वैर आहे तुमच्याशी, मी एक स्त्री आहे, एक अबला आहे, तुम्ही माझ्यावर दया करा. आणि त्यातसुद्धा मी गर्भार आहे, हा महत्त्वाचा भाग होता. मी एक गर्भार स्त्री आहे तेव्हा तुम्ही मला माझ्यावर दया करा. अशा प्रकारे तिने बराच विनंती केली. पण इंद्राने अतिशय कठोरपणे, निष्ठुरपणे, बळजबरीने तिला घेऊन जायला सुरुवात केली. दोघंही जण निघाले. नाईलाज तो ती त्याच्याबरोबर निघाली. जबरदस्तीने त्यांनी न्यायालय लावलेलं. आणि नेमकं त्याच वेळेस दैवयोगाने नारद मुनी तिथून चालले होते. नारद मुनीने पाहिलं की इंद्र जो आहे तो अनेक गोष्टी लुटालूट करून घेऊन चालला. त्याच्यामध्ये कयाधूला पण त्यांनी धरलं आहे, बंदी बनवलं आणि घेऊन चालल्या स्वर्गाकडे जबरदस्तीने. तेव्हा नारद मुनी म्हणाले, अरे काय करतेस इंद्र हे, अरे ही निरपराध आहे, हिने तुझा कुठलाही अपराध केलेला नाही आहे, ही एक स्त्री आहे, तिचं तू अपहरण करतोस ही काय चांगली गोष्ट नाही आहे, हे तुझ्या कीर्तीला शोभणारी गोष्ट नाही आहे. तेव्हा ही साध्वी आहे, परस्त्री आहे, तिला लगेच सोडून दे, अजिबात ही चांगली गोष्ट नाही आहे, असा सल्ला नारद मुनीने दिला.
त्याच्यावर इंद्र म्हणाला, असं आहे देवर्षी की ही हिरण्यकश्यपूची पत्नी आहे, साधी स्त्री नाही. आणि हिच्या तुम्ही जे म्हणताय की हिला सोड वगैरे वगैरे, अहो ही गर्भार आहे हे मला माहीत आहे. आणि हिच्या गर्भामध्ये अर्थात हिरण्यकश्यपूचं वीर्य आहे, म्हणजेच तिचा पुत्र तिने धारण केला आहे. आणि अर्थात तिचा पुत्र म्हणजे सुद्धा आपला शत्रूच असणार ना. मग म्हणून मी विचार असा केला की हिला आपण घेऊन जायचं स्वर्गामध्ये आणि तिला प्रसूती झाल्यावर तिच्या पुत्राचा नाश करायचा आणि मग हिला सोडून द्यायचं. म्हणून मी हिला घेऊन चाललो जोर जबरदस्तीने. का तर हिचा पुत्रसुद्धा जो आहे तो देवतांचा नक्कीच शत्रू उपजणार आहे, असं उत्तर देवर्षींनी दिलं. तेव्हा नारद म्हणाले, अरे इंद्रा, तू मला विचारलंस, बरं केलंस, सांगितलंस ते. अरे बाबा, तुला माहीत नाही की ती गर्भार आहे ही गोष्ट सत्य आहे. तिला गर्भधारणा पण हिरण्यकशिपून झाली हेही सत्य आहे. पण तिच्या गर्भामध्ये असलेला गर्भ जो आहे तो तुमचा शत्रू नसेल. तो तुमचा शत्रू नसेल, तो भगवंताचा अतिशय उच्च प्रतीचा चांगला भक्त होणार आहे आणि तो तिच्या गर्भात आहे. आणि हा जो गर्भ आहे हा अतिशय पुण्यवान आहे आणि बलवानही आहे, लक्षात ठेव. तुला कल्पना येणार नाही एवढं याचं पुण्य आहे. आणि म्हणून तू आत्ताच्या आत्ता हिला सोडून दे. आणि तुझ्या मनात जी इच्छा आहे ना की हा जन्म झाल्यावरती गर्भाचा मी नाश करेन, हेही तुला शक्य होणार नाही. तुझ्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. कारण हा जो गर्भ होणार आहे तो अतिशय पुण्यवान आहे, भगवंताचा भक्त आहे आणि अतिशय बलवान आहे. त्यामुळे तू त्याला कधीच मारू शकणार नाही, हेही लक्षात ठेव. तेव्हा माझा सल्ला ऐक आणि कयाधूचा तू आता याच ठिकाणी सन्मानपूर्वक परत ठेव, असा सल्ला देवर्षींनी दिला. अर्थात इंद्राने सल्ला ऐकला आणि विचार केला, देवर्षी सांगतात म्हणजे नक्कीच बरोबर आहे. आणि जर पुत्र खरोखर जर भगवंताचा भक्त असेल तर आपल्याला काळजीचं कारणच नाही, मग कशाला कयाधूला न्या. त्यांनी त्याचा सल्ला ऐकला आणि अर्थात कयाधूला सोडून दिलं. आणि जाण्यापूर्वी त्यांनी तिला श्रद्धापूर्वक नमस्कार केला, तिच्या भोवती एक प्रदक्षिणा मारली तिच्या गर्भाला आणि मग तो निघून गेला. अशा प्रकारे कयाधूला त्यांनी परत दिलं, कारण गर्भामध्ये भगवंताचा भक्त होता. जसं महाराजांच्या चरित्रामध्ये म्हटलं आपल्या गोंदवलेकर महाराजांची आई जेव्हा गर्भवती होती तेव्हा असाच एक साधू आला जो काशीला निघाला होता शिवशंकरांच्या दर्शनाला. रस्त्यामध्येच त्याला स्वप्न पडलं की जिसका दर्शन तुम करना चाहते हो वो गोंदवले में है और वो अभी पैदा हुआ नहीं लेकिन वो है, फला फला जगह वो है. असं स्वप्न त्याला पडलं आणि तो गोंदावलेला शोधत आला की गोंदावले कुठे गाव आहे. नॉर्थ इंडियन साधू होता. गोंदावलेला तो शोधत आला आणि त्याला ते घर मिळालं. आणि मग तो अर्थात महाराजांच्या घरामध्ये साधू संन्याशाला नेहमीच मान होता. त्यामुळे अर्थात जेव्हा तो साधू तिकडे आला आणि म्हणाला की मला या घरात कोण गर्भवती असेल तर मला तिला भेटायचं आहे, तेव्हा त्यांनी साधूला म्हणले बसा. आणि जेव्हा महाराजांची आई बाहेर आली बघताक्षणी त्या साधूंनी त्यांना प्रणाम केला, नमस्कार केला वाकून आणि म्हणाला, लल्ला तेरा दर्शन मुझे हो गया, अब मैं धन्य हो गया, मुझे कहीं जाने की ज़रूरत नहीं, अभी वापस जाऊंगा मैं मेरे गाव. फक्त महाराजांच्या आईचं दर्शन त्याला मिळालं आणि त्याला साक्षात्कार झाला की या गर्भामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेतलेला आहे, जे त्याला स्वप्नात सांगितलं होतं. आणि फक्त महाराजांच्या मातेचं दर्शन त्याने घेतलं आणि संतुष्ट होऊन त्यांना नमस्कार करून तो परत गेला. अशीच गोष्ट इंद्राने पण केली. केवळ कयाधूला त्यांनी नमस्कार केला, तिच्याभोवती प्रदक्षिणा घातली
आणि अर्थात तो आपल्या लोकामध्ये परत गेला. अशा प्रकारे अर्थात त्याने तिला सोडून दिलं. तिला प्रश्न पडला की आता जायचं कुठे. माझ्या घरी तर सगळं लुटालूट केलेली आहे, सगळं महाल तोडला आहे, सगळं काही झालं आहे आणि मला इंद्राने पण आता रस्त्यातच सोडून दिलं आहे. मी जायचं कुठे. परंतु नारद मुनी म्हणाले, काळजी करू नकोस मुली, मी आहे, तू माझ्या आश्रमात राहा. तुझा पती जो आहे तो तपश्चर्या करायला गेला आहे, तो परत जोपर्यंत येत नाही इथे तू आपल्या वडिलांचं घर आहे असं समज आणि इथेच राहा. अर्थात देवर्षी असं म्हणाले. म्हणल्यावरती तिला आनंद झाला. ती म्हणाले, महाराज तशी आपली आज्ञा, मला आनंद आहे की आपल्या आश्रमात मला राहता येईल. आणि मग अर्थात निर्भयपणे ती देवर्षी नारदांच्या आश्रमामध्ये गेली. आणि जोपर्यंत हिरण्यकश्यपू तपश्चर्या करून परत येत नाही तोपर्यंत तिने तिथेच राहायचं ठरवलं. अर्थात मधल्या काळामध्ये कयाधूने देवर्षी नारायणांची भरपूर सेवा केली, भक्तिभावाने सेवा केली. तिला माहीत होतं की देवर्षी नारद आहेत, साधी व्यक्ती नाही आहे, ज्यांच्या एका शब्दावरून तिला इंद्राने सोडून दिलं. तिने त्याची भरपूर सेवा केली, त्यांचे आशीर्वाद घेतले. अर्थात देवर्षी नारद जे होते त्यांनी तिला भरपूर उपदेश केला. भागवत धर्म काय आहे, विशुद्ध ज्ञान काय आहे, हे सगळं त्यांनी तिला यथासांग उपदेश केला. आणि अर्थात हा उपदेश करत असताना गर्भामध्ये मी हा सगळा ऐकत होतो. आणि अर्थात मी हे ऐकेन याच्याविषयी नारद मुनींना खात्री होती. म्हणून त्यांचे दोन उद्देश होते की एक मातेला ज्ञान देणं आणि दुसरा म्हणजे गर्भामध्ये असलेल्या गर्भाला सुद्धा हे ज्ञान देणं, गर्भसंस्कार होणं. आणि अर्थात त्यामुळे तो भाग आहे तो घडला. जो काही उपदेश नारद मुनींनी केला, भागवत धर्माचं रहस्य सांगितलं, विशुद्ध ज्ञान म्हणजे काय आहे हे सांगितलं, हे सगळं ज्ञान त्याची माता विसरली. पुढे यथावकाश विस्मृती तिला झाली. पण प्रल्हादाला मात्र ह्याच्या गोष्टीचं सगळं स्मरण राहिलं की काय भगवत भक्ती आहे, काय भगवत भाव आहे, भागवत धर्म काय आहे, हे सगळं त्याच्या मात्र स्मरणात कायमचं राहिलं. आणि अर्थात जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा या सगळ्या गोष्टी तो घेऊनच आला. म्हणून त्याला हे विचारलं असुरांच्या गुरूंनी की हे ज्ञान तर तुला आम्ही दिलेलं नाही आहे, मग हे ज्ञान तुझ्याकडे कुठून आलं. तेव्हा तो म्हणाला, हे ज्ञान मला उपजतच आहे. पण उपजत आहे म्हणजे कसं, तर गर्भामध्ये हे मिळालं होतं. म्हणून गर्भसंस्काराला फार महत्त्व आहे. गर्भामध्ये असताना जर त्या स्त्रीने चांगल्या प्रकारचे ग्रंथ वाचले, चांगल्या प्रकारच्या गोष्टी ऐकल्या, नामस्मरण केलं, तर तिच्या गर्भावर त्याचे 100% परिणाम होतात, यात शंका नाही. आणि अशा प्रकारे हे अनेक प्रकारचा जो उपदेश आहे सुंदर, हा त्याला गर्भामध्ये ऐकायला मिळाला. आणि अर्थात तो नियमितपणे हा उपदेश जो आहे तो ऐकत होता. आणि त्याचा परिणाम, जसा अजून एक उदाहरण आपल्याला माहिती आहे की अभिमन्यू जो आहे उत्तरेच्या पोटात जेव्हा होता तेव्हाच त्याला श्रीकृष्णाने हे सांगितलं होतं उत्तरेला की चक्रव्यूह काय असतो. कारण तिने प्रश्न विचारला की मला हे सांगा की चक्रव्यूह कसा असतो आणि तो भेदायचा कसा. तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली. उत्तरा ऐकत होती आणि मध्येच तिला झोप लागली. आणि श्रीकृष्ण त्याला तल्लीनपणे सांगत असताना त्याला हे लक्षात आलं की उत्तरा झोपली आहे, परंतु हुंकार येतोय की हां हां हां. आणि त्यांनी बघितलं तर उत्तरा झोपली आहे, परंतु गर्भामधून हुंकार येत होता. तेव्हा भगवंताला लक्षात आलं की हे सगळं ज्ञान जे आहे ते गर्भाला मिळालेलं आहे. म्हणजेच अर्थात अभिमन्यूला ज्ञान मिळालं. आणि अभिमन्यू जो आहे तो अर्थात जेव्हा
जन्माला आला त्यावेळेस त्याला ह्या गोष्टीचं ज्ञान होतं की कशा प्रकारे चक्रव्यूहाचा भेद करायचा. एक गोष्ट मी तुम्हाला चुकीची सांगितली. सुभद्रेचा तो पुत्र आहे, उत्तरेचा नव्हे. अभिमन्यूचा ची पत्नी उत्तरा आणि तिचा जो पुत्र आहे तो हे सगळं आहे. परंतु अभिमन्यू जो सुभद्रेचा पुत्र आहे, श्रीकृष्णाची बहीण अर्थात, आणि अर्जुन तिचे पिता होते. तर सुभद्रेला ह्या सगळी माहिती कृष्णाने दिली जेव्हा तिने विचारलं तेव्हा. आणि अर्थात गर्भामध्ये हे सगळं अभिमन्यूने ऐकलं. परंतु जेव्हा तिला झोप आली तेव्हा श्रीकृष्णाने हे सांगणं थांबवलं. परंतु तोपर्यंत चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा ही माहिती कृष्णाने सांगितली होती. परंतु त्याच्या पुढची माहिती त्यांनी काही सांगितली नाही, कारण जी सुभद्रा आहे ती झोपली होती. आणि म्हणून अभिमन्यूला फक्त चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा एवढंच ज्ञान होतं. पण भेद केल्यावर ते परत आत गेल्यावर बाहेर कसं यायचं याचं ज्ञान त्याच्याकडे दुर्दैवाने नव्हतं. आणि म्हणून चक्रव्यूह जेव्हा द्रोणाचार्यांनी रचला त्यावेळेस पांडव हतबल झाले होते, कारण अर्जुन त्या युद्धामध्ये नव्हता. अर्जुन जो आहे त्याला दुसऱ्या ठिकाणी एका युद्धाला जायचं होतं. आणि अर्थात हे सगळी दुर्योधनाची चाल होती, व्यूह होता. आणि त्याच्यामध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण तिथे निघून गेले. त्यामुळे चक्रव्यूहाचा भेद करण्याची विद्या पांडवांकडे कोणाकडे सुद्धा नव्हती. जरी भीम तिथे होता, नकुल होता, सहदेव होता, युधिष्ठिर होता, तरी पण अर्जुनाखेरीज कोणाकडे सुद्धा हा चक्रव्यूह भेदण्याची विद्या नव्हती. केवळ अर्जुनाकडे आणि अर्थात श्रीकृष्णाकडे होती. परंतु त्यावेळेस हा जो अभिमन्यू होता तो म्हणाला की मी हा व्यूह जो आहे तो भेदेन. फक्त माझी समस्या आहे की ह्याचा भेद करणं मला माहिती आहे. मी तुम्हाला आत जायचं कसं ते दाखवीन, आत वाट करून देईन तुम्हाला चक्रव्यूहात जायची, पण परत बाहेर कसं यायचं हे मला माहीत नाही. तेव्हा भीम आणि बाकी पांडव काय म्हणाले की तू फक्त आम्हाला रस्ता करून दे, एकदा का रस्ता केला की बाहेर कसं यायचं ते आम्ही बघू, असं त्यांनी सांगितलं. परंतु असं घडलं नव्हतं, कारण चक्रव्यूह हा खूपच अद्वितीय असा व्यूह होता. त्यामुळे जेव्हा चक्रव्यूहाचा भेद झाला त्यावेळेस फक्त एकटा अभिमन्यू त्याच्यात शिरला आणि चक्रव्यूह परत बंद झाला. आणि परत भेद करण्याचा भाग आहे तो पांडवाने येत नव्हता. त्यामुळे चक्रव्यूहाच्या आतमध्ये येऊन तो फसला आणि त्याला बाहेर येता नाही आला आणि अर्थात त्याचा वध झाला. ही कथा पुढे आहेच आहे. परंतु असं हे ज्ञान होतं की जे कोणाला नव्हतं, आणि म्हणून अभिमन्यूला अशा प्रकारे मृत्यू आला. पण त्याला जे ज्ञान मिळालं ते गर्भामध्ये मिळालं हे लक्षात ठेवा. म्हणून गर्भामध्ये सुद्धा ज्ञान मिळू शकतं हे सत्य आहे. आणि प्रल्हाद पण हेच सांगतो आहे की मला जे ज्ञानप्राप्ती झाली ही गर्भामध्ये झाली आणि ती मला प्रत्यक्ष देवर्षींनी ही ज्ञान दिलेलं आहे. अशा प्रकारे मी ज्ञान मिळवलं. आणि त्यांनी काय उपदेश केला तो सगळा उपदेश त्यांनी सांगितला. तो म्हणाला की भगवंताची प्राप्ती करणं तसं कठीण आहे. साधनं खूप आहेत, हजारो साधनं आहेत, परंतु सोपी गोष्ट म्हणजे निष्काम भक्ती करणं. त्यातल्या त्यात कठीण आहे ती पण तरी जर निष्काम भक्ती केली तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. हा एक उपाय आहे श्रेष्ठ. दुसरा श्रेष्ठ उपाय गुरूंची प्रेमपूर्वक सेवा करणं. हा पण श्रेष्ठ उपाय आहे. आणि हा उपाय नारद मुनींनी प्रल्हादाला सांगितलं आणि प्रल्हाद यांना सांगतोय सगळ्यांना. लक्षात ठेवा की गुरूंची प्रेमपूर्वक सेवा सुद्धा जी आहे ती जरी आपण केली तरी आपल्याला अनेक गोष्टींची प्राप्ती होऊ शकते. आणि त्याच्या जोडीला अर्थात इतर गोष्टी आहेतच की सत्संग करा, भगवंताची आराधना करा, त्यांच्या कथा ऐका, श्रवण करा, त्यांच्या गुणांचं लीलांचं वर्णन करा. हे सगळं त्याच्या जोडीला पाहिजेच आहे, नो डाऊट अबाउट इट. परंतु हा महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला. आणि अशा प्रकारे जे लोक करतात त्यांच्या मनामध्ये प्रचंड भक्ती निर्माण होते.
आणि हे सगळं जर केलं तर तुम्ही परत या संसारामध्ये परत येणार, तुम्हाला मोक्षसुद्धा मिळू शकतो. इतकं याच्यामध्ये शक्ती ह्या सर्व गोष्टीमध्ये. आणि हे करा असं त्यांनी सांगितलं. त्यांनी हे पण सांगितलं की जेव्हा तुम्ही भगवंताच्या कथा ऐकता तेव्हा तुमच्या मनामध्ये भक्ती जागृत होते. श्रवणाला खूप महत्त्व आहे. वारंवार श्रवण केल्याचा खूप परिणाम, सूक्ष्म परिणाम होत असतो, आपल्याला समजत नाही. पण वारंवार श्रवण केल्याचा खूप फायदा. जसं आपण एखादं शिकल्यावरती रिव्हिजन करतो त्याची. शाळेमध्ये एखादा सिलेबस संपल्यावर त्यांना काय सांगतो, परत परत रिव्हिजन करा, कानावरून गेले तरी बास आहे. तसाच भाग इथे पण आहे की जेव्हा तुम्ही वारंवार श्रवण करता त्याचा तुम्हाला कळत नकळत फायदा होतच असतो आणि त्याची अत्यंत गरज असते श्रवणाची. आणि म्हणूनच श्रवण भक्तीला 1 नंबरची भक्ती दिलेला आहे नंबर. आणि अशा प्रकारे हा प्रल्हाद जो आहे तो हे सगळं आपल्या असुर मित्रांना सांगतो की तुम्ही असं करा, तुमचं कर्म सगळी जी आहेत ती सगळी नष्ट होतील, तुमची सगळं पाप तुमचं नाहीसं होऊ शकतं अशा प्रकारे भक्ती केली तर. आणि म्हणून तुम्ही हे करा. त्यांनी सांगितलं की यज्ञयागसुद्धा आहेत, परंतु यज्ञयागातून सुद्धा आम्हाला कधी कधी मोह निर्माण होतो अनेक गोष्टीचा, म्हणून ते सुद्धा तुम्ही नाही केले तरी चालतील, पण हे करा, भगवंताची भक्ती करा, निष्काम केली तर फार उत्तम. अशा प्रकारे हा प्रल्हाद जो आहे तो त्यांना सांगतो की असं करा असं करा, आणि मला हे अशा प्रकारे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. अशी सगळी माहिती जो आहे तो आपल्या या सर्व असुर मित्रांना देतो आहे. अर्थात प्रल्हादाने जो दाखला दिला त्याचा की मला असं असं घडलं, मला हे गर्भात ज्ञान मिळालं, हे सगळं त्याने ऐकल्यावर त्यानं पटलं की आपला मित्र नक्कीच चांगला आहे, यात शंका नाही आणि तो खोटं बोलत नाही. हे सगळं ज्ञान त्याला ऑथेंटिकली मिळालेलं आहे आणि ते पण नारदांकडून मिळालेलं आहे आणि गर्भामध्ये मिळालं आणि ते त्यांना पटलं. आणि अर्थात मुलांचं असं असतं की मुलांना जर एखादी गोष्ट पटली तर ते फार फार मनपूर्वक करतात. पटणं फार महत्त्वाचं आहे. आणि अर्थात हे सगळं त्यांना जो काय उपदेश केला तो त्यांना पूर्णपणे आवडला आणि त्यांना तो आवडल्यामुळे त्यांनी त्याचा स्वीकार केला. आणि मग अर्थात जे शिक्षण शुक्राचार्यांची मुलं द्यायचे ते शिक्षण त्यांनी बाजूला ठेवलं, त्याचा उपदेश बाजूला राहिला. त्यांच्या उपदेशाप्रमाणे हिरण्यकश्यप परमेश्वर आहे, बाकी सगळे काही कामाचे नाहीत, परंतु हा सगळा उपदेश त्यांनी बाजूला ठेवला आणि संपूर्णपणे ते भगवंताकडेच त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि हे जेव्हा झालं तेव्हा मात्र हे जे 2 शिष्य होते, मुलं होती शुक्राचार्यांची, घाबरले. ते म्हणाले, अरे बापरे, हे असं जर झालं, इतकी दिवस फक्त प्रल्हादच एकटा हे सगळं भगवंत भगवंत करायचं, आता तर सगळी बाकी मुलं पण त्यांनी नादाला लावले. हे जर हिरण्यकश्यपूला समजलं तर आपलं काय खरं नाही. त्यांना पहिला घाम फुटला. मग त्यांनी विचार केला की आता आपण पहिलं जाऊया तातडीने आणि त्यांना सांगूया काय घडलं ते. आणि ते ताबडतोब भयभीत अवस्थेत पण ताबडतोब ते हिरण्यकश्यपूकडे गेले आणि म्हणाले, महाराज आम्हाला एक निवेदन करायचं. म्हणले, बोला बोला, काय झालं? अहो काय सांगू, तुमचा पुत्र तर समजा स्वतः तुमचा भक्त नाहीच आहे, ते सोडूनच द्या. त्याला आम्ही लाख प्रयत्न करतो आहोत तुमचा भक्त बनवायचे, ते तर काय यशस्वी होण्याचं चिन्ह नाही. वरून असं घडतंय की त्याच्या उपदेशामुळे जे इतर बालक आहेत तेच भगवंताचे भक्त व्हायला लागले. आमचा उपदेश त्यांनी बाजूला ठेवायला सुरुवात केली. इतका तुमच्या या मुलामध्ये प्रभाव आहे. आणि असा हा एक मुलगा जो आहे तो सर्व दैत्यांची मुलं खराब करणार आहे. तेव्हा आपण आता बघा काय करायचं. अशा प्रकारे त्यांनी येऊन तक्रार केली. आणि अर्थात तक्रार करताना ही दोन्ही शुक्राचार्यांची मुलं जी ती घाबरली होती की आता हिरण्यकश्यपू काय म्हणेल माहीत नाही. हिरण्यकश्यपूकडे जेव्हा हे अशी तक्रार त्या दोघांनी केली, ऐकूनच त्याचा थरकाप उडाला नव्हे, त्याला अत्यंत क्रोध आला की माझ्या राज्यामध्ये कोणाची शामत नाही आहे भगवंताचं नाम घ्यायची,
आणि आज माझाच मुलगा प्रत्यक्ष जो आहे हा स्वतः जो आहे अशा प्रकारे भक्ती करतोय स्वतः, एक तर भगवंताची, माझ्या शत्रूची, आणि वरून कळस म्हणजे हा की इतर मुलांना पण त्यांनी फितवलं, इतर मुलांना त्याने वळवलं आहे, त्यांच्या मनाचं परिवर्तन त्यांनी केलं आहे आणि त्यांनासुद्धा त्यांनी भगवंताचं भक्त बनवायला सुरुवात केली. आणि हे पण तिथे गुरु असतानासुद्धा. आणि स्वतः गुरुच भयभीत झालेत आणि आपल्याकडे आलेत की महाराज काय करायचं ते बघा, आम्हाला काय समजत नाही, तुमच्या मुलाला काय करू आम्हाला समजत नाही. एक तर तुमचा मुलगा आहे, दुसरा कोणी असतं तर काहीतरी विचार केला असता. तेव्हा काय करता येईल ते तुम्ही करा, नाही तर आता काय खरं नाही, उद्या सगळे दैत्यांची मुलं जर भगवंताचे भक्त बनले तर तुम्हाला आणि मला इथून जावं लागेल. अर्थात हे ऐकल्यावरती हिरण्यकश्यपला प्रचंड राग आला की माझा इतका महिमा असून, मी श्रेष्ठ असून लोक माझा गोडवा गातात आणि माझाच मुलगा माझ्याच विरोधामध्ये काम करतोय, इतकंच नव्हे ते इतरांना फितवतोय. बापरे, काय हे. आणि अर्थात त्याला प्रचंड राग आला आणि मग त्यांनी ठरवलं की आता एकच इलाज राहिला शिल्लक, आणि तो म्हणजे अर्थात प्रल्हादाचा वध करायचा, आणि ते सुद्धा आपण स्वतः करावं लागेल. इतकी दिवस तरी निदान अनेक असुरांना त्यांनी सांगितलं की त्याला असं करा, कड्यावरून ढकलून द्या, मध्येच तलवारीचे वार करा, साप नागांच्या ठिकाणी सोडून द्या, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी करायला सांगितल्या होत्या. आणि ह्या सगळ्या त्यांनी करून झाल्या, पण दैत्यांना काही यश आलं नाही. इतकंच नव्हे तर होलिकाला पण त्यांनी सांगितलं होतं, त्याची जी बहीण होती जिला अग्नीपासून सुरक्षेचं वरदान होतं, तिच्या मांडीवर पण त्यांनी बसवलं, परंतु अग्नी जो आहे तो प्रल्हादाला जाळू शकला नाही, परंतु होलिका मात्र जळून गेली. आणि तेव्हा तर त्याला किती राग आला असेल विचार करा, की जी होलिका इतरांना दाखवायची प्रात्यक्षिक की कसा अग्नी मला काय करत नाही बघा, त्या होलिकेचा त्याच अग्नीमध्ये जळून भस्म तिचं झालं. आणि त्याच अग्नीमध्ये कुठलाही वर नसलेला हा प्रल्हाद मात्र छानपणे बसून राहिला आणि तो जीवित होता. अशा सगळ्या काही गोष्टी घडल्या होत्या. आणि अर्थात हिरण्यकशिपूला वाटलं की आता हा फारच अतिभाग झालेला आहे, आता हे कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि हे आपल्यालाच करायला पाहिजे. हे जे आहे हे इतर कोणी आता करू शकणार नाही, दैत्यांची काही एवढी क्षमता नाही, आता मलाच करावं लागेल. आणि म्हणून त्याला अत्यंत राग आला आणि तो उठला आणि म्हणाला, चल कुठे आहे तो प्रल्हाद, कुठे आहे तो प्रल्हाद, दाखवा मला. आता मी त्याला यमसदनाला पाठवून देतो, तो त्याच लायकीचा आहे जरी माझा मुलगा असला तरी सुद्धा. आणि अर्थात तो महालामध्येच होता त्यावेळेस. हिरण्यकशिपू अत्यंत क्रोधाने निघाला, महालात जिथे हा प्रल्हाद होता तिकडे पोचला आणि म्हणाला, मूर्खा, तुला इतका उद्दामपणा झाला आहे की तू माझ्या विरोधामध्ये, अरे आपल्या वडिलांच्या विषयी तू अशा प्रकारची विधानं करतोस की परमेश्वर हाच खरा देव आहे, तुम्ही बाकी कोणाची भक्ती करू नका असं सांगतोयस तू. अरे काय लावलंयस तू हे, वरून तू हे स्वतः तर करतो आहेस, वरून आपल्या कुळातील इतर लोकांना, इतर असुरांच्या मुलांना पण हेच सांगतो की तुम्ही हेच करा. अरे तू आपल्या कुळामध्ये फूट पडतोयस, किती पाप करतोयस तू, असं कसं करतोयस तू, मला लाज वाटते तुझ्यावर का पुत्र झाला याची. आणि आता तुझा हा गुन्हा मी सहन करण्याच्या पलीकडे, आता मी मात्र तुला यमसदनाला आजच नव्हे आत्ताच यमसदनाला पाठवायचा विचार करतोय. तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची, माझी अवज्ञा करायची, हे पण मला समजत नाही आहे. तर तू मला सांग की कोणाचा तुला आता भरोसा आहे, कोण तुला मदत करणार यावेळेस. आता तू माझ्या समोर उभा आहेस आणि मी तुझा वध करणार, सांग मला तुला कोण आहे इथे वाचवणारा, तुझा कैवारी कोण आहे मला दाखव, कोणाच्या भरोशावर तू माझी आज्ञा मोडलीस. हा अत्यंत क्रोधाने बोलतोय, विचार करा हिरण्यकशिपू. आणि प्रल्हाद शांतपणे त्याला उत्तर देतो. काय म्हणाल प्रल्हाद, अहो महाराज, कोणाचा भरोसा काय, अहो या जगामध्ये करते करवी ते एकच आहेत, भगवान विष्णू.
त्यांनीच आम्हाला तयार केलं आहे, तेच सगळं आम्हाला संरक्षण आमचं करतात, तेच या सृष्टीचं लय करतात, त्यांच्यावरच आमचा भरोसा आहे. अहो सगळ्या गोष्टी मग तेच आहेत, करते धरते हरते. तेव्हा मला त्यांच्यावर नक्की विश्वास आहे. आणि त्यात मी आपल्याला पण विनंती करतो की आपण आपला हा स्वभाव आहे तो बदला. वडिलांना पण सल्ला दिला बघा, आपण आपला हा असुर स्वभाव सोडून द्या. आपण आता या भगवंताच्या चरणी शरण जा, ह्याच्याशिवाय तुम्हाला कोणीही तारण नाही हे लक्षात ठेवा. अहो तुम्हाला वाटतं मी जग जिंकलंय, मी असं केलं तसं, कसलं काय. अहो जोपर्यंत कुठलाही मनुष्य आपल्या या 6 इंद्रियांवर जोपर्यंत किंवा 6 विकारांवर जोपर्यंत विजय मिळवत नाही, त्यांनी कशावरच विजय नाही मिळवला. हे षडविकार जे आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, जो मनुष्य याला जिंकतो त्याने जग जिंकलं हे लक्षात ठेवा. पण ह्यातले जे विकार तुम्ही हे जिंकू शकत नसाल तर जग जिंकलं हा भ्रम आहे तुमचा, त्याचा काही फायदा नाही आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की खरे तुमचे शत्रू जे आहेत ते हे षडविकार आहेत, त्यांच्यावर तुम्ही विजय मिळवा. या इंद्रियांवर तुम्ही विजय मिळवा, कारण या इंद्रियांच्या रूपाने या षडविकारांचा तुम्ही आस्वाद घेता आहात, यांच्यावर विजय मिळवा. हे जर तुम्ही करू शकलात तर बाकीचे शत्रू तुमच्यासाठी छोटे आहेत, कारण ते सगळे बाहेर आहेत. हे आतमध्ये आहेत तुमच्या शरीर, ज्याच्यावरती विजय मिळवणं कठीण आहे. अशा प्रकारे हिरण्यकशिपूला उपदेश प्रत्यक्ष प्रल्हादच करतो. वडिलांना विचार करा त्यांना काय वाटलं असेल. आधीच तो क्रोधाने लाल झालेला की माझा मुलगा असं कसं करतोय तसं कसं करतोय, आणि वरून प्रल्हाद जो आहे तो हिरण्यकशिपूला उपदेश करतोय की तात असं करू नका, तुम्ही असं केलं तर चुकीचं होईल, भगवंताची भक्ती करा. बघा काय गंमत आहे. इतका सगळा संवाद चालू आहे हिरण्यकशिपूला, तर सुचेना की काय बोलावं. तो म्हणाला खरोखर मला लाज वाटते की तुझी जर का पुत्र मला आहे आणि तुला बुद्धीच नाही आहे, मंद बुद्धी आहेस तू, मंद बुद्धी. तुला फक्त आता मला एकच वाटतं तुझं मरण जवळ आलं म्हणून तू असं बरळतोस, अन्यथा असं तू बोलणार नसता, कोणीच बोलणार नाही. अरे तुला जे वाटतं ना की माझा स्वामी आहे, माझा कोण आहे या जगात, कोण नाही आहे, लक्षात ठेवा. तुला कोणीही वाचवू शकणार नाही. आता मी तुझा वध करतोय. कोण तुझा परमेश्वर आहे मला सांग, कुठे ते पण सांग, त्याला पण बोलव, त्याचाही आता वध करून टाकतो. इथेच हा विषय संपवता होते सगळ्यांसमक्ष. तुझा आणि तुझ्या परमेश्वराचा आता मी वध करणार आहे. बोलव तुझ्या परमेश्वराला, कुठे येतो सांग, कुठे मला. तलवार माझ्या हातामध्ये, तू आहेस, तुझा वध ते मी करणारच आहे. पण तुझा परमेश्वर असेल त्याला पण आता बोलव, मी त्याचा वध करू इच्छितो. आणि मला हे तुला दाखवायचं की तुझा कुठल्याही प्रकारचं संरक्षण तुझा हा जो कोण भगवंत आहे तो करू शकणार नाही. बोलव त्याला आता इथे समोरासमोर. कुठे सांग, कुठे लपलाय. अत्यंत क्रोधाने हा बोलतोय. प्रल्हाद शांतपणे म्हणाला की तात असं आहे ना की माझा परमेश्वर सगळीकडेच आहे, अशी जागाच नाही जिथे परमेश्वर नाही आहे. तेव्हा हा प्रश्न तुम्ही मला विचारूच नका, तो आहे सगळे ठिकाणी. त्याचा शांतपणा पाहून याचा राग अजून जास्त आला. सगळीकडे आहे, ठीक आहे, मग या समोरच्या खांबामध्ये आहे का? तात सगळ्या ठिकाणी आहे, चराचरात परमेश्वर आहे माझा. ठीक आहे, मग आता त्याला बाहेर आणतो आणि बघ आता त्याचा कसा वध करतो तुझ्यासमोर. नाही तू त्याला वाचू शकत नाही, तो तुला वाचू शकत. असं त्याने उद्गार काढले आणि अर्थात समोर जो खांब होता त्या खांबावरती अतिशय जोरदारपणे एक ठोसा त्याने मारला. फक्त बस एक ठोसा त्याने त्या खांबावर मारला. अर्थात हिरण्यकशिपूचा हात होता, महाप्रचंड राक्षस, अतिशय शक्तिशाली राक्षस. परिणाम जो व्हायचा तो झाला. खांबाचा अर्थात तुकडे झाले. खांबाचे तुकडे होत असतानाच आतमधून एक महाभयंकर आवाज ऐकू आला. आवाज ऐकल्यावरती असं वाटलं की ब्रह्मांडामध्ये प्रलय तर झाला नाही ना, अशा प्रकारचा आवाज निर्माण झाला.
सर्व लोक भयचकित झाली की हा इतका अतिप्रचंड महाकाय आवाज कसला आहे. आवाजाने ब्रह्मांड फाटलं का काय असं वाटायला लागलं. आवाज सत्य लोकापर्यंत म्हणजे ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंत पोचला. आणि अर्थात हिरण्यकश्यपूने पण हा आवाज ऐकला. तोही क्षणभर चरकला की हा कसला आवाज आहे, हा एवढा भयानक नाद कोणी केला आणि कुठून झालाय. आणि जेव्हा त्यांनी बघितलं त्या खांबाकडे, त्या खांबामधून अर्थात भगवंत नरसिंहाचं रूप धारण करून प्रगट होत होते. आणि अर्थात जेव्हा त्यांनी ह्या नरसिंहाच्या रूपाकडे बघितलं आणि तो बघतच राहिला हिरण्यकश्यपू. असं रूप त्यांनी बघितलं नव्हतं. त्यांनी बघितलं रूप कसं आहे तर अर्ध शरीर मनुष्याचं, अर्ध शरीर सिंहाचं. त्यांनी मनात विचार केला, अरे हा माणूस आहे का? नाही आहे, माणूस पण नाही आहे. मग कोण आहे? पशु आहे का? अरे पशु पण नाही. मग कोण आहे हा? कुठल्या योनीमध्ये जन्माला आलाय? मनुष्य आहे का, पशु आहे का, देव आहे? कुठल्या योनीत हा जन्माला आला? असा तर प्राणी मी कधी बघितला नाही. आणि तो क्षणभर बघतच राहिला. आणि अर्थात नरसिंहाच्या अवतारामध्ये त्याचं रूप भयानक होतं. भयानक रूप भगवंतांनी धारण केलं होतं. सिंहाचं त्याचं मुख होतं आणि अर्थात शरीर मनुष्याचं होतं. त्याचे तापलेल्या डोळ्यासारखे, तापलेल्या सोन्यासारखे भयानक डोळे होते. आया त्याची प्रचंड होती आणि फडफडत होती. दाढा अतिशय विक्राळ होत्या. त्याची जी जीभ होती बाहेर आली होती आणि धारदार सुरीप्रमाणे त्याची जीभ होती. नाक प्रचंड फुगवलेलं, जबडा भयानक. त्याची उंची तर इतकी होती की स्वर्गाला स्पर्श करत होता, इतका प्रचंड होता. आणि अतिशय भयानक असं रूप भगवंतांनी धारण केलं होतं. आणि अर्थात त्यांनी जी गर्जना केली त्या गर्जनेने अर्थात सर्व चराचर जे आहे ते दचकून जागं झालं. आणि अशा प्रकारे महाभयानक असं रूप भगवंतांनी धारण केलं. आणि अर्थात हे रूप बघितल्यावरती हिरण्यकश्यपू सुद्धा स्तिमित झाला. तो बघतच राहिला की हा प्रकार काय आहे, कुठला हा प्रकार आहे, कोण आहे हे सगळं, त्याला काही समजलं नाही. परंतु अर्थात नंतर त्याला भान आलं की अरे बाबा हा जो कोण असेल तो कदाचित याचा भगवंत हा तर नाही आहे ना. आणि मग त्याने विचार केला तर हा जर त्याचा भगवंत असेल तर याला मला पहिल्यांदा वध करायचं ठरवलं ते पहिलं केलं पाहिजे. हा काय करेल ते नंतरचा भाग आहे. आणि लगेच त्याने आपली गदा हातामध्ये घेतली आणि भगवंतावर, नरसिंहावरती जोरदार प्रहार केला. त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी भगवंतावर प्रहार केला, नरसिंहावर प्रहार केला. परंतु भगवंताने त्याची लीला वरच्यावर सहज पकडली. आणि अर्थात त्या गदेसह त्यांनी त्या दैत्याला गच्च धरून ठेवलं. उद्या एखाद्या लहान मुलाने आपल्या हातात एखादी जरी काही गोष्ट घेतली आणि आपल्याला किती जोर काढून मारला तर तुम्हाला मला काय होणार आहे? आपण त्याला त्याच्या ते वस्तू हातात ती धरून ठेवू आणि त्याला पण उचलून घेऊ आपल्या अंगावर. चल, करतो ना आपण लहान मुलाला. कधी लहान मुलगा रागावतो आणि हातातली वस्तू मारायला येतो, आपण त्याला धरतो असंच आणि उचलून कडेवर घेतो. काय करणार? तशीच परिस्थिती झाली. यांनी आपली गदा घेतली होती आणि तो नरसिंहावर चाल करून गेला, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु भगवंत जर त्यांनी त्याची गदा सहजपणे धरली आणि त्याला उचलूनच घेतलं. एका क्षणात इतका महाकाय दैत्य, इतका शक्तिशाली दैत्य, पण भगवंतांनी त्याला एका क्षणात उचलून घेतलं आणि तो त्याच्याशी खेळायला लागला. जसं गरुड सापाबरोबर खेळतो तसा खेळायला लागला. आणि खेळताना अर्थात कधी पकडायचं कधी सोडून द्यायचं. उंदरा मांजराचा खेळ, कधी पकडायचं कधी सोडून द्यायचं. जेव्हा त्यांनी सोडून दिलं तेव्हा मात्र क्षणभर का होईना इतर देव घाबरले. अरे बापरे, हिरण्यकश्यप बाहेर निघाला, बापरे बापरे आता काय होईल असं इतरांना वाटलं. परंतु अर्थात भगवंत त्याशी खेळत होते. त्यामुळे आणि जेव्हा त्यांनी भगवंतांनी त्याला क्षणभर सोडलं मजा म्हणून, तेव्हा इतर लोक घाबरले आणि हिरण्यकश्यपाला वाटलं अरे काय माझी शक्ती आहे, वा 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 वा, काय माझा दरार आहे,
ह्या कोण हा जो कोण असेल भगवंत असेल कोण असेल तो मला त्याने पकडलं जरूर पण लगेच सोडून दिलं का तर माझं रूप बघून तो घाबरला. माझी शक्तीचा प्रताप त्याला माहिती होता म्हणून घाबरला आणि म्हणून मला सोडून दिलं. लगेच त्याला गर्व झाला. दैत्ययोनीचं हे वैशिष्ट्य आहे, लगेच गर्व होणार, हेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्याला गर्व झालं की भगवंत मला घाबरले. मग त्याने लगेच परत हातात गदा घेतली आणि परत एकदा या नरसिंहरूपी भगवंतावरती अर्थात परत एकदा चाल केली. अतिशय जोराने त्यांनी हातामध्ये गदा आणि इतर शस्त्र घेऊन वार करायला सुरुवात केली भगवंतावरती. एखादा योद्धा जसा चाल करतो वेगवेगळ्या प्रकार तशा प्रकारे त्यांनी हातात शस्त्र घेऊन भगवंतावर चाल केली. पण अर्थात भगवंतावर काय परिणाम होणार आहे, लहान मुलांनी केलं तर काय होणार तशीच परिस्थिती. त्यांनी परत एकदा हिरण्यकश्यपूला फक्त हात पुढे केले आणि घट्ट धरून ठेवलं. त्यांनी घट्ट धरून ठेवल्यावर हिरण्यकश्यपू सगळी शक्ती एकवटून आपल्या हातातल्या शस्त्रांनी प्रहार करतोय, परंतु भगवंतावर काय परिणाम होणार, काहीच नाही. त्यांनी अगदी लीलया धरून ठेवलं होतं. जसं खरोखर एखादी मांजर जेव्हा एखाद्या उंदराला पकडते काय होतं, तो किती काही असलं तरी काही करू शकत नाही, पडपडतो, पण काय करता येतं. पशुने एखाद्या शिकाऱ्याला पकडलं तर एखाद्या जेव्हा तो जनावराला पकडतो किती प्रयत्न करतात जनावर, पण काय करू शकतात. तशी परिस्थिती झाली होती. या नरसिंहाने लीलया त्याला धरून ठेवलं होतं आणि हिरण्यकश्यप आपल्या सर्व शक्तीचा प्रयोग करून त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होता. हातातली शस्त्र मारत होता, शक्तीचा वापर करत, परंतु नरसिंह जो होता तो अर्थात लीलया त्याला त्याने धरून ठेवलं होतं. आणि मग त्याने लीलया धरून ठेवलं आणि त्याला हातात घेऊन भगवंत पुढे निघाले, महालाच्या बाहेर यायला निघाले. महालाच्या ते बाहेर येण्यासाठी आले आणि अर्थात दरवाजाजवळ येऊन थांबले. दरवाजाजवळ येऊन थांबले, दरवाजाच्या बाहेर गेले नाही, दरवाजाच्या आत पण गेले नाही. उंबरठ्यामध्ये भगवंत बसले आणि त्याला आपल्या मांडीवर घेतलं. जेव्हा त्यांनी मांडीवर घेतलं तेव्हा हा हिरण्यकश्यपू त्याच्या नजरेला नजर मिळवू शकला नाही, इतकं भयानक रूप होतं भगवंताचं. हिरण्यकश्यपू मनात चरकला क्षणभर. त्याच्या मनात विचार आला की अरे काय प्रकार आहे हा जो कोण आहे ज्याने मला एवढ्या लीलया धरले, प्रचंड शक्तिशाली आहे यात शंकाच नाहीये, शिवाय हा पशु पण नाहीये, हा देव पण नाहीये, हा मानव पण नाहीये, हा कोण आहे हेच मला माहित नाही. आणि माझा वर काय सांगतोय की मला कुठल्याही पशुपासून मृत्यू येऊ नये, कुठल्याही मानवापासून येऊ नये, असा तुम्ही जन्माला घातल्या कुठल्याही प्राण्यापासून येऊ नये असा वर मागितला. पशु पक्षी पण नाही. आता तो हाच विचार करतो की हा प्राण्याला तर ब्रह्मदेवाने काही जन्म घातलं की नाही माहीत नाही, आणि असा हा अभिनव प्राणी काय माहिती, कदाचित माझा मृत्यू ते येणार नाही ना क्षणभर त्याला वाटलं. परंतु अर्थात आता तो काही करू शकत नव्हता. नरसिंह जो आहे तो प्रचंड संतापला होता आणि भगवंताने अर्थात त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि योग्य वेळ आल्यावर कुठलंही शस्त्र न वापरता, कारण भगवंताला त्याला ब्रह्मदेवाने वर दिला होता की तुला कुठल्याही शस्त्राने मृत्यू येणार नाही. भगवंताने आपली फक्त नख जी आहे त्या नखांचा वापर केला आणि नरसिंहाची त्या नखाने हिरण्यकश्यपूचं पोट जे आहे ते फाडून टाकलं. ज्या क्षणी त्याने हे त्याचं पोट फाडून टाकलं, सगळीकडे रक्ताच्या चिलकांड्या उडाल्या, सर्वत्र रक्त रक्त उडालं. भगवंताच्या चेहऱ्यावर संपूर्ण रक्त रक्त झालं. त्याचा चेहरा अतिशय भयानक दिसत होता, अतिशय भयानक. असंही त्याचा क्रोध भगवंताला खूप आला होता आणि त्यामध्ये हिरण्यकश्यपूचं संपूर्ण रक्त त्याच्या चेहऱ्यावर ते उडालं होतं. त्यामुळे त्याचा रूप कोणी बघू शकत नव्हतं आणि क्रोध अतिशय भगवंताला होता, कारण इतक्या प्रकारे त्यांनी हे छळलं होतं या भगवंताच्या भक्ताला की ते भगवंत सहन करू शकत नव्हते. भगवंताचं वैशिष्ट्य आहे की भगवंताला आपल्या भक्ताचे कुठल्याही प्रकारचे हाल झालेले त्यांना पसंत नाही, अजिबात चालत नाही. त्यांना कोणी छळलेलं तर अजिबात चालत नाही. अहो त्यांना कष्ट झालेले पण भगवंत बघू शकत नाही. म्हणून तर भगवंत जे आहेत ते आपल्या भक्तांचे कष्ट ते दूर स्वतः करतात.
एकनाथांच्या घरी जाऊन त्यांनी पाणी भरलं 12 वर्ष. जनाबाई जेव्हा दळायची, दळिता कांडिता तुझं गायीना अनंता, जाता फिरवायसाठी भगवंत तिला हात लावायचा गुप्तपणे. असं भगवंताने प्रत्येक भक्ताला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मदत केली त्याच्या कामामध्ये. कारण भगवंताला आपल्या भक्ताचे कष्टसुद्धा बघवत नाहीत, आणि त्रास दिला तर त्याला तर अजिबातच चालत नाही. इथे तर त्रास देत होता, भगवंताच्या भक्ताला मारण्याचा प्रयत्न केला हिरण्यकश्यपूने, आणि म्हणून भगवंताला प्रचंड क्रोध आला होता, आणि अतिशय क्रोधाने त्यांनी हा अवतार धारण केला होता. आणि तो क्रोध अर्थात त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अवतारही भयानक होता आणि क्रोध पण भयानक होता. आणि अशा प्रकारे भगवंताचं जे रूप होतं त्या दिवशी, ते रूपसुद्धा इतकं भयानक होते की लोकंसुद्धा लांबूनच बघत होते की भगवंताची लीला काय चालू आहे, भगवंत कशा प्रकारे वध करता आहे. ते हिरण्यकशिप लोक बघत होते, पण लांबून बघत होते. आणि अर्थात भगवंताने काही क्षणामध्ये त्याचं पोट फाडलं आणि त्याला अर्थात मृत्यू आला, त्यात शंकाच नाही. हिरण्यकशिपूचा मृत्यू आला, पण त्याच वेळेस अनेक हजारो दैत्य इतरसुद्धा जे ते भगवंताला मारायसाठी आले होते, त्याचं सैन्य. अर्थात भगवंतानी फक्त आपली आया जी ती हलवली, आणि आया हलवल्यावरती ते सगळे जे आहेत ते दैत्य त्यांचा पराभव झाला. सगळे पळून गेले त्या रूपाकडेच बघून, आणि अशा प्रकारे जी काय त्याची सेना होती ती पण तिथून पळून गेली. आणि अशा प्रकारे हिरण्यकशिपूचा मृत्यू झाला. हिरण्यकशिपूचा मृत्यू झाला, परंतु भगवंताचा क्रोध मात्र शांत नव्हता झाला. भगवंताचा क्रोध अत्यंत तसाच राहिला. नव्हे त्याला सगळ्या गोष्टी आठवत असाव्यात की कसा माझ्या बाळाला प्रल्हादाला ह्याला कसा त्रास दिला आहे. भगवंताला इतका राग आला होता की त्याच्या नेत्रामध्ये ते तेज निर्माण झालं होतं. त्या तेजामुळे सूर्य आदी जे काही ग्रह होते त्यांचं तेज फिक्कं पडलं. भगवंताचा श्वास इतका जोरात चालू होता, रागावल्यावर आपलाही श्वास लागतो तसा, इतका जोरात श्वास चालू होता की त्यामुळे समुद्र खवळले. त्याने जो नाद केला होता त्यामुळे सगळ्या चराचरामध्ये भय निर्माण झालं. आणि असं हे भयानक असं रूप भगवंताने धारण केलं होतं आणि वध केला होता. भगवंताचा क्रोध शांत होत नव्हता, त्यातून अनेक प्रकारचं तेज निर्माण झालं, आणि त्याचा परिणाम असा झाला की देवांची जी विमानं होती त्यांना नीट आकाशात उडता पण येईना. इतकं भगवंताचं तेज अशा प्रकारचं सगळीकडे पसरलं होतं. सर्व दिशा भगवंताच्या तेजामुळे धुंद झाल्या होत्या. ग्रह तारे, जसं मी म्हटलं, सूर्यसुद्धा फिका पडला होता, आणि सर्वत्र भयानक वातावरण निर्माण झालं होतं. आणि मुख्य म्हणजे असं की भगवंताचा क्रोध शांत नव्हता होत, भगवंताचा क्रोध वाढत चाललेला. वध झाला तरीसुद्धा भगवंताचा क्रोध शांत झाला नाही, तो असाच राहिला नव्हे, वाढत चालला होता. आणि अशा वेळेस काय करायचा हा प्रश्न सर्वांना पडला. एकीकडे आनंद, एकीकडे भीती. हिरण्यकशिपूचा वध झाला, पण भगवंताला शांत कसं करायचं, त्याला कोण शांत करणार. दैत्याचा वध झाल्यावर नेहमीप्रमाणे देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, पण भगवंत कुठे शांत झाले होते. भगवंताचा तर क्रोध अनावर होता आणि तो तसाच राहिला होता. सगळं देवदेवता खाली आले आणि भगवंताची स्तुती करायला लागले. त्याच्यावरती स्तुतिस्तुमनांचा वर्षाव केला. गंधर्व गायन करतायत, वाद्य वाजवत आहेत, पण लांबून. कोणीही भगवंताच्या जवळ जायला तयार नाही. इतकं भयानक असं रूप होतं, आणि भगवंताचा क्रोध जो होता तसा शिल्लक होता. म्हणून भगवंताच्या पासून लांब राहूनच सगळे त्यांची स्तुती करायला लागले. ब्रह्मदेव आले, त्यांनी स्तुती केली, म्हणाले, भगवंता आपण किती पराक्रमी आहात, आपल्या शक्तीचा अंत नाही आहे, माझा आपल्याला नमस्कार असो. भगवंत शांती झालं नाही. रुद्र स्वतः पण आले होते. ते म्हणाले, अहो आपण इतका क्रोध धारण केला आहे, हा दैत्य तुमच्यासमोर किती क्षुद्र होता, आता तो मारला गेला आहे, आणि त्याचा मुलगा जो आहे तो आपल्याला शरण आला आहे, तेव्हा आपण याचं रक्षण करावं. अर्थात भगवंतावर त्याचाही काही परिणाम झाला नाही. इंद्र आला. भगवंत मला तर शब्द नाहीत बोलायला, आपण हे सगळं केलं त्याच्यामध्ये जास्त माझ्यासाठीच केलं, कारण यांनी सगळा स्वर्गलोक जो आहे तो
हातामध्ये घेतला होता, हरिभाग सगळे स्वतः खायचा, आता हे आपल्या कृपेमुळे आम्हाला परत मिळणार आहे आणि हे सगळे आपली कृपाच आहे. तेव्हा आपण शांत व्हा. पण भगवंत शांत झाले नाहीत. ऋषी आले, ऋषींनी त्यांची स्तुती केली भरपूर, पण भगवंत शांत झाले नाही. सिद्ध आले, चारण आले, विद्याधर आले, नाग आले, मनु आले, त्यांनीही परमेश्वराची स्तुती केली, त्यांची विनंती केली की अहो तुम्ही शांत व्हा, पण भगवंत शांत व्हायला तयार नाही. भगवंताचा क्रोध वाढत चालला. शेवटी भगवंताचे पार्षद आले आणि म्हणाले, भगवंता अहो आपण आज याचा वध केला आहात, याला आपण परत एकदा त्याचा उद्धारच आपण केलात. हाही आपलाच पार्षद होता. आम्ही तर आपले पार्षद आहोत, आपली अनेक रूपं बघितलेत, पण आम्ही सुद्धा हे रूप आपलं कधी बघितलं नव्हतं. असं रूप आम्ही पण कधी बघितलं नव्हतं. हे काहीतरी वेगळंच आहे. तेव्हा भगवंता आपण शांत व्हावं अशी विनंती भगवंताच्या पार्षदांनी सुद्धा केली. सगळेच लोक जे आहेत ते एकामागे एक येत आहेत, त्याला विनंती करतायत, परंतु भगवंत जे आहे ते शांत व्हायला तयार नाही. अर्थात भगवंताची शांती करण्यासाठी एकच फक्त गोष्ट शिल्लक राहिली होती आणि अर्थात ती गोष्ट देवांनी केली. आणि अर्थात ती जी काय गोष्ट आहे ती आपण अर्थात त्याचा भाग जो आहे तो आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया की भगवंत अशा स्थितीत जर राहिले तर विश्वाचं काय खरं नव्हतं. ग्रह तारे सगळे स्तब्ध झाले होते, सूर्य त्याचं काम करत नव्हता, सगळे लोक घाबरून गेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये देवानी काय उपाय केला की ज्याच्यामुळे भगवंताचा क्रोध शांत झाला, हे अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतोय, स्वीकार करावा.